ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे। जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी 140, नवी मुंबईमध्ये 140, बदलापूर येथे 160हून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे। हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदयरोग, श्वसनाचे त्रास, फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो। सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी qi.in या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदवण्यात आली आहे। देशात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदूषण वाढले। ठाणे जिल्ह्यातही हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद aqi.in या संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आली आहे। हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धूलिकण तळामधील भागात तरंगत असतात, त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होत असतं। aqi.inच्या निर्देशकानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट स्थितीत आहे। ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी 112 ते 118, भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता ही 105 ते 116 आणि कल्याण शहराची 107 ते 118 इतक्या सरासरी प्रमाणात आहे। तसंच नवी मुंबईतील ऐरोली शहराची गुणवत्ता 110 ते 120 इतक्या प्रमाणात आहे। हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते, त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडणारे नागरिक, शाळकरी मुलं आणि चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो। तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे। जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी 140, नवी मुंबई येथे 140, बदलापूर येथे 160हून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला। सरकारी निर्देशांकानुसार 101 ते 200 ही पातळी मध्यम म्हणून नोंदवली जाते। असं असलं तरी या निर्देशकांमुळे हृदयरोग, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो, असंही स्पष्टीकरण करण्यात आले। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे 25 नोव्हेंबर। आजही किल्ला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो। याच दिवसाचं औचित्य साधून ठाणेकर जलतरणपटूंनी 25 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे। श्री दुर्गामाता मंडळ, विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आणि महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना या मान्यतेनं खुली सागरी जलतरण स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग येथे अलौकिक असा नवा विक्रम केलाय। या स्पर्धेत पुरुष खुल्या वर्गांमध्ये 15 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यानं 2 तास 18 मिनिटे पोहून द्वितीय क्रमांक पटकावला, तर आयुष तावडे याने 2 तास 20 मिनिटात सागरी अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला। ओजेस मोरे यानं 2 तास 52 मिनिटात अंतर पार करून 7वा क्रमांक पटकावला। आरुष राणे यानं 3 तास 8 मिनिटात सागरी अंतर पार करून 8वा क्रमांक पटकावला। सर्वात लहान जलतरणपटू रियांश खामकर यानं 3 तास 10 मिनिटात हे अंतर पार करून 9वा क्रमांक पटकावला। तसंच मुलींमध्ये 15 किलोमीटर हे सागरी अंतर आयुषू आखाडे हिने 2 तास 23 मिनिटात पार करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर श्रुती जांभळे हिने 2 तास 40 मिनिटात हे अंतर पार करून 4था क्रमांक पटकावला। किमया गायकवाड हिने 2 तास 42 मिनिटात हे अंतर पार करून 5वा क्रमांक पटकावला, तर माही जांभळे हिने 2 तास 46 मिनिटात हे अंतर पार करून 6वा क्रमांक पटकावला। सर्व जलतरणपटूंनी विजयदुर्ग किल्ला येथील मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर पोहून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपतींना अनोखी मानवंदना दिली। तसंच सोहम पाटील या जलतरणपटूनं 30 किलोमीटरचे अंतर 5 तास 17 मिनिटात पार करून 4था क्रमांक पटकावला। या सर्व जलतरणपटूंचे आमदार, विधान परिषद तसंच अध्यक्ष ठाणे जिल्हा जलतरण संघटना निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, ठाणे जलतरण संघटनेचे सचिव अतुल पुरंदरे,
ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे, तरणतलाव व्यवस्थापक रीमा देवरुखकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांच्यासह ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. ठाण्यातील स्टारफिश ही संस्था तरुण मुलांना सगळ्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम करते. मुलांना नुसतं स्विमिंग शिकवणं नाही तर त्यांच्यामध्ये धाडस तयार करणं आणि त्यांना प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या इव्हेंटसाठी तयार करणं हे काम आमचे कैलास आखाडे त्यांची संपूर्ण टीम आज अविरतपणे 8-10 वर्ष करत आहे. ठाण्यातले जे स्विमिंगपटू ते तयार झालेले आहेत ते बरेचसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत. आत्ता तुम्ही बघितलं असेल तर 5 वर्षापासून 9 वर्षापर्यंतच्या 10 मुलांनी 15 किलोमीटरचं अंतर खाडीमध्ये, विजयदुर्गच्या खाडीमध्ये, तेही 350 वर्ष महाराजांना विजयदुर्गची निर्मिती करून झाली. त्या अनुषंगानं त्यांनी मुद्दाम हा इव्हेंट तिकडे घेतला होता आणि त्यांना मुलांनी, पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं आणि ओपन वॉटर स्विमिंग करणं हा खूप फरक आहे. त्यांना तिथे आता सगळ्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. पालकांना काही कंटाळा की बाबा मुलांना मोबाईल आता ठेवून देतात. तशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये अशा मुलांकडनं स्विमिंग करून घेणं, तेही समुद्रात, खाडीमध्ये, ही एक कठीण गोष्ट आहे. आणि त्या सगळ्यांवर मात करत ह्या मुलांनी 15 किलोमीटर अंतर अगदी लीलया पार पाडलं. कुठेही ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर त्यांनी मात केली. ह्या सगळे इव्हेंट घडवताना ती मुलं घडणं, त्यांना शौर्याने सामना करायला शिकवणं हे एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असे अनेक इव्हेंट स्टारफिशच्या माध्यमातून राबवले जातात. स्टारफिशच्या माध्यमातून ह्या सगळ्या इव्हेंटला जोरदार प्रतिसाद पालकांनी देतात. ठाणेकर मोठ्या पद्धतीने ह्या सगळ्या मुलांना प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे आम्ही ह्या स्टारफिशला शुभेच्छा देतो, त्या मुलांना सगळ्या शुभेच्छा देतो, पालकांना शुभेच्छा देतो. आणि आत्ता हा 15 किलोमीटरचा टप्पा इथेच न थांबता त्यांच्याकडून अजून धाडसी समुद्रातल्या योजना ते राबवतील, इव्हेंट राबवतील आणि त्यातनं ते यशस्वी पार पडतील अशा त्यांना शुभेच्छा देतो, आशा व्यक्त करतो. कारण ह्या सगळ्या लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये पुढचा स्विमिंग चॅम्पियन असणार आहेत. आत्ताची मुलं जसं मगाशी सरांनी सांगितलं की बरीचशी मुलं शॉर्ट इव्हेंट पण करतात, लॉंग डिस्टन्स पण करतात. चॅम्पियन कोणतरी एकटा होतो, पण त्याच्यामध्ये धाडस निर्माण करण्याचं काम स्टारफिश करते. सगळी मुलं चॅम्पियन होणार नाहीत, पण सगळी मुलं धाडसाने ओतप्रोत भरून काम करतील. ह्यासाठी स्टारफिश जे काम करतं त्याला मी शुभेच्छा देतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा करतो. नवीन इव्हेंट घेतील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी EVM मशीनच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदान प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचं सांगितलं. आव्हाड यांनी मतमोजणी आणि EVM मशीनच्या ऑपरेशन्सवर अनेक मुद्दे मांडलेत. आम्हाला जुने मशीन दाखवले जात नाही. रिकाउंटिंग केवळ 5% डेटा तपासून केलं जातं आणि मतांचे आकडे अचानक बदलतात.
त्यांनी दावा केला की 2019 ते 2024 दरम्यान 46 लाख नव्या मतदारांची भर पडली, जे संशयास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. दुबार मतदार अजूनही अस्तित्वात आहेत आणि निवडणूक आयोगाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. आव्हाड यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आणि निवडणूक आयोगाला उत्तरदायित्व स्वीकारण्याचं आवाहन केलं. आज आपण दुर्लक्ष केल्यास लोकशाहीचं नुकसान होईल असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय. की एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतं नाही एवढं नाही एवढं झालंय, हे कसं शक्य होईल? एखादा टक्का आपण समजू शकतो. बॅलेट पेपर, ते काय ते पोस्टल बॅलेट, हा बॅलेट टू बॅलेट, ते 1% डिस्काउंट देतो आपण. 7-7% $70 लाख मतदान वाढू शकतं. आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे, नाशिकला एक पॅटर्न आहे, साताऱ्याला एक पॅटर्न आहे. एव्हा एंटरटेनमेंटच्या वतीनं ठाण्यात रंगणार फॅशन आयकॉन स्पर्धा. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तीनहात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यातील एव्हा एंटरटेनमेंटद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेत 5 वर्षीय बालकांपासून 80 वर्ष वयोगटातील तब्बल 50हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन तसंच सोन्याची नथ आणि अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिकं देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती एव्हा एंटरटेनमेंटच्या मिसेस विजया शिंदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत, लावणी सम्राट अश्मिक कामठे, अभिषेक राणे तसेच सचिन भोसले आदी उपस्थित होते. मनोरंजन क्षेत्रात होतकरू कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एव्हा एंटरटेनमेंटच्या 5व्या सत्रात फॅशन आयकॉन 2024 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी सायंकाळी ठाण्यात होत असलेल्या या स्पर्धेत किड्स, टीनेज, मिस्टर, मिस, मिसेस आणि क्लासिक गटात 50+ वयोगटातील 50 स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन, ट्रॉफी आणि सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार असून टायटल सॅशमध्ये व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य दर्शवणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिकं देण्यात येणार आहेत. यामध्ये गिफ्ट वाउचर्स, पुना गाडगीळकडून ज्वेलरी, फोटोशूटची संधी उपलब्ध मिळणार आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे, मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद, ट्रेनर आणि ग्रूमर अवी पायल, कॉस्ट्युम डिझायनर मंदार तांडेल आदी असून या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मिक कामटे, क्रेझी फूडी रंजिता विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाच्या ग्रूमिंग गौरी सावंत यांनी केलं आहे. नृत्य अदाकारी दाखवणाऱ्या देशविदेशातील सर्वच होतकरू डान्सर्सना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी एव्हा एंटरटेनमेंटनं उपलब्ध केली आहे. एव्हा एंटरटेनमेंटद्वारे येत्या 22 डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये इंडियाज इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. वैभव घोगे, लावणी सम्राट अश्मिक कामठे परीक्षक असलेल्या स्पर्धेमध्ये सोलो, डुएट्स, महिलांसाठी विशेष गट आणि सर्व वयोगटासाठी खुला ग्रुप डान्स असे गट असून 150हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती विजया शिंदे यांनी दिली आहे. कॉम्पिटिशन इंडियाज बिगेस्ट फॅशन आयकॉन हे होणार आहे आपलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे होणार आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे किड्स, मिस, मिसेस, मिस्टर आणि क्लासिक 50 वर्षाच्या पुढच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांना योग्य ते व्यासपीठ देण्याचं काम आपण करतोय. तर ते उद्या ठाकरे भवन इथे होणार आहे. तर सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत या आणि आपल्या ठाणे शहरात काय होत आहे ते नक्कीच येऊन बघा.
स्पॉन्सरशिपमध्ये आपण कोणाकडेही कॅश प्राइज घेत नाहीये ना कोणाकडे कॅश घेतलेली आहे. पूर्णपणे एवाज एंटरटेनमेंट करतायत आणि पुन्हा गाडगीळ यांनी आपल्याला जेवढे पण आपले विनर आहेत त्यांना फोटोशूट प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यांनी काम आपलं पाहिलेलं आहे. बाकी जे काही आपण प्राइज देतोय ते कलानिधी आहे, त्यांच्याकडनं प्रत्येक महिलेला शॉपिंगची खूप आवड आहे. त्यामुळे ते कुपन्स देतात की या शॉपिंग करा. आपण कोणाकडनंही पैसे घेतलेले नाहीयेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ठाण्याचे लाडके नरेश दादा मस्के. त्यांच्यामुळे हे व्यासपीठ कमी वेळेत आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. स्पर्धक आपले 81 स्पर्धक आहेत. ते अलिबाग, नागपूर, मुंबई अशा वेगवेगळ्या भागातून इथे येत आहेत. दिल्लीवरून सुद्धा येत आहेत. इथे ठाण्यामध्ये उद्या येणार आहेत. ज्युरी पॅनलमध्ये आपल्याकडे हिना शेख ज्या इंडिया टीआर आहेत त्या येणार आहेत. बिग बॉस फेम रोहित शिंदे ते येणार आहेत. मंदार तांडेल डिझायनर आहेत ते आहेत. अवी पायल कोरिओग्राफर ग्रूमर आहेत ते आहेत. स्पेशल गेस्टमध्ये आपल्याकडे लावणी सम्राट अश्मिक कामते आहेत. रंजिता पाटील यूट्यूबर क्रेझी फूडी त्या आहेत इथे उपलब्ध असणार आहेत. गौरीताई आहेतच फेस ऑफ मुंबई. आपल्याकडे हे सगळे उपलब्ध आहेत आणि आपल्याला अजून एक ह्या सर्व महिलांना मेकअप करून देण्यासाठी आपल्याला हेल्प केलेली आहे लॅक्मे अकॅडमी. त्यांनी जे आपल्या ठाणे शहरातच आहेत तर त्यांचे 30 मेकअप मन इथे येणार आहेत. आपल्याला फ्रीमध्ये सर्व महिलांना सुंदर असं ते तयार करून देणार आहेत. इच्छुक महिलांना हे सांगेन मी की उद्या या, शो हा पहा आणि ह्याच्या पुढे नक्कीच इथे पार्टिसिपेट करा. कारण जर कुठे असं झालं असेल की तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकला, तिथे खूप असं की नाही आम्हाला योग्य व्यासपीठ नाही मिळालंय, तर नक्कीच या, तुमच्यासाठीच हे ठाणे शहरात उपलब्ध केलेलं व्यासपीठ आहे. मुख्य हेतू प्रत्येक कलाकाराला योग्य ते व्यासपीठ देणं.